आज केळीनं भरलेलं पिकअप पडता पडता राहिलं ते कसं बघा ब्लॉगमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, आपला ब्लॉग किती महिन्यातून आलाय ते मलाच माहित नाही. तर काय विषय, शेजारच्याचा पिकअप वळवण्यासाठी आपल्या रस्त्यावरती घातला. मग काय कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे रस्ता रचला आणि पिकअप हातभर वर उचलला. ट्रॅक्टरने काढायचा प्रयत्न केला पण पडण्याचे चान्सेस जास्त होते, म्हणून खाली करून मेन रस्त्यावरती भरला. खाली करून भरण्यासाठी मजुरांनी मागितले 3,000. आता शेतकऱ्यांनी काय करावं? The next day. तर ही विषय होता रात्रीचा. सकाळ झाल्यावर आपण 11 वाजता शेतात आलो, का तर शेतामध्ये खूप तण झालं होतं. हे आपला खोडवा आणि हे आपली लागण. तसं पण 2च लाईनी राहिल्यात. पटापट खुरपून घेतो, एकतर खुरपाय बाया मिळत नाही आणि एकतर ह्याचं मध्ये मध्ये गुचिड बिचिड झालं काय अंगात. आम्ही दुपारी जेवताना ह्यांना चपाती भाकर देत होतो, पण ही मागायला लागली गिनी गोलच. मी म्हणलं ऊस देतो, ती पण संध्याकाळी देणार. नंतर विचार केला म्हशीला रस पिता येईल का, जाऊ द्या म्हणलं. रसवंतीमध्ये ऊसाचं मोठं मोठं तुकडं करतो, ह्यांच्या पण दाताचा व्यायाम होईल. इकडे बघतोय तर कोंबड्यांमध्ये खुशीचं वातावरण. श्रावण संपत आलाय, 4-5 दिवस थांबा. अरे यार, पण नंतर गणपती चालू होतात. खरंच ह्यांचं नशीब भारी आता. तर आपल्याला ही म्हैस विकायची कितीपर्यंत जाईल ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, यूट्यूबवर जे काय आहे ते समज करून टाका.